सर, बीड प्रकरणानंतर बजरंग सोनवणे जे खासदार आहेत त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले हा जो तपास आहे ना तो इतर राज्यांमध्ये द्यायला हवा, महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात आहे की मी कालही सांगितलं की अशा घटनाचं राजकारण फार होऊ नये. हे मान्य आहे की फार गंभीर घटना आहे, न पटणारी आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशा घटना सरपंच सारख्या लोकप्रतिनिधीला मर्डर होणे हे महाराष्ट्रातच होणार नाही. बट घटना झाल्यानंतर महाराष्ट्राच्या सरकारने ज्या पद्धतीनं काम केलं आहे देवेंद्रजींनी, आणि त्या घटनेमध्ये इतक्या खोलपर्यंत गेल्या देवेंद्रजी की ते सोडणार नाही कुणाला. त्यामुळे आता पॉलिटिकल इंटरव्हेन्शन खूप जास्त करून तिथे जाणारे लोक ज्या पद्धतीने मीडियामध्ये बोलतात, एक दिवसाकडे जातात, सहानुभूती मिळतात, वापस येतात. ते गेलं पाहिजे, आमचं काही म्हणणं नाही. पण तपासामध्ये कुठल्याही बाबी आडव्या येऊ नये, माध्यमाचे प्रेशर तपासावर राहू नये, आपल्या बोलण्यात नाही का तपासामध्ये उलटसट होऊ नये. म्हणून माध्यम असो की जाणारे असो किंवा तेथील खासदार असो आमदार असो, कुणीही असं काही वक्तव्य करू नये जे तपासामध्ये किंवा पोलीस यंत्रणेला डिमॉरलाइज करण्यासारखं होईल. असं मला वाटतं की अशा स्टेटमेंटमधनं तपास यंत्रणा डिमॉरलाइज होतात, आणि त्यातून मग मला वाटतं की तपासाला त्या ठिकाणी जी आपल्याला आवश्यकता आहे ती पूर्ण होत नाही. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे हे पूर्वी होतं, आताही त्यांनी मागितलेलं आहे त्यांच्या यादीमध्ये, आणि त्यांना जेव्हा ते जाईल त्या ठिकाणी पालकमंत्री कोण नेमाचा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे. त्यामुळे त्या पक्षाने निर्णय करायचा. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.